आजही आपल्या महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहानं साजरा केला जाणारा हळदी कुंकू सोहळा आणि मकर संक्रांत, ज्यात उखाणे, गाणी आणि वानाची देवाणघेवाण होत असते. मकर संक्रांत या सणाशी जोडलेला हळदी कुंकू सोहळा मुख्यतः महाराष्ट्रातील सुहासिनी महिला साजरा करतात, जो मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमी पर्यंत चालतो. हळदी कुंकू सोहळ्याचे आध्यात्मिक महत्व म्हणजे आदिशक्तीची जागृती. हळद सौभाग्याचं प्रतीक आणि कुंकू शक्तीचं प्रतीक. हळदी कुंकू लावणं हे विश्वातील निष्क्रिय आदिशक्तींच्या तरंगांना जागृत करण्यासारखं आहे. यामुळे व्यक्तीच्या मनात सगुण भक्तीची छाप पडते आणि देवाबद्दलची भक्ती किंवा भाव वाढतो. एक स्त्री दुसऱ्या सुहासिनीला हळद कुंकू लावते आणि वाण भेट देते. हे तिच्यातील देवी शक्तीला, आदिशक्तीला शरण जाणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सौभाग्यही वाढतं. रघुवंश, भर्तृहरी, शृंगार शतक या प्राचीन ग्रंथांमध्ये कुंकवाला विशेष स्थान आहे. ग्रामदेवता, दुर्गा आणि सप्तमातृकांना कुंकू प्रिय आहे. हे मांगल्य आणि सौभाग्याचे ओझ दर्शवते. मकर संक्रांतीला वाण देऊन नातेसंबंधातील गोडवा जपला जातो. आध्यात्मिक दृष्ट्या हा काळ साधनेस अनुकूल असल्यानं दिलेली भेट देवकृपा मिळवते आणि इच्छित फळही देते असं मानलं जातं. हा काळ आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रेष्ठ मानला जातो. या वेळेस केलेले कार्य, पुण्यकर्म, दान, जप 100 पट फळ देते असं म्हटलं जातं. शिवाय तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे मतभेद विसरून प्रेम वाढवणं आणि सत्वगुणी तरंग शोषून घेणं दर्शवतं. हा सोहळा केवळ सामाजिक नाही, तर स्त्री शक्तीचा सन्मान आणि आध्यात्मिक जागृतीचा आहे. आजही महाराष्ट्रात घरोघरी हा उत्साहाने साजरा केला जातो, ज्यात उखाणे, गाणी आणि वाणाची देवाणघेवाण होते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि मकर संक्रांत तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते हेही शेअर करायला विसरू नका.